नमस्कार, मी किशोरी. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळच्या 7:30 वाजलेले आहेत आणि आता आपण कलिंगडाची रोपं जी आहेत ना ती शेतामध्ये चालवली आहेत. अर्धी तर आम्ही नेलेली ती आणि अर्धी आता इथं राहिलेली आहेत. तर आम्ही आता टेलरमध्ये भरून नेतोय. असं 9 वाजता आपल्यात लाईट पण येते आणि बाया पण येणार आहेत 9 वाजता रोपं लावण्यासाठी. मग अगोदर की नाही रोपं तिथं नेऊन ठेवायची ती नेऊन ठेवली ना मग लावण्यासाठी पण सोपी जाते आणि नंतर पुढची प्रोसेस करायचीच आहे. त्याला आपल्याला औषधात बुडवून घ्यायचेत रोपं. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढं दाखवेलच. इथं ट्रे घेतलेत आणि रोपाचं ट्रे जे आहेत ना ते 2-2च घेणार आहे हातामध्ये. आणि असं केलं ना तरी रोपं निघत नाही, चिटकून बसलेले ट्रेमध्ये. आता अशाच पद्धतीने सगळी रोपं जी आहेत ना टेलरमध्ये भरून घेतो आणि शेतामध्ये सगळी रोपं आपली नेणार आहे. 25 लिटर पुढं दाखवा दा. हे असं करून की केले होते. हो. आत्ताच आम्ही शेतात आलेलो आहे आणि बायका पण आलेल्या आहेत त्या. तर त्यांनी केलेलं आहे चालू. तर आता आम्हाला आहे ना थोडी रोपांची पूजा करायची. आम्ही पूजाच केलेली नाही, तर आम्ही इथं रोपांची पूजा करून घेतो. तर मी आता इथं पूजा करून घेणार आहे आणि त्या दोघींना पण मी बोलवलं होतं पूजा करण्यासाठी, पण त्या नाही म्हणल्या तुमचं तुम्ही करून घ्या, म्हणून मी एकटीच करणार आहे. दे या की. उदबत्ती. आता आपलं की नाही कलिंगड लावायचं झालेलं आहे, ते पण खालच्या शेतामधलं. आणि आज बायका 2 होत्या त्याच्यामुळे लवकरच झालं 1 वाजेपर्यंत. आणि काल आम्ही दोघीच जणी होतो त्याच्यामुळे 3:30 वाजलेला. आणि काल मला कसलाही व्हिडिओ घेणं जमलं नाही, कारण कलिंगड लावायचं होतं आणि उरकन का नाही असं म्हणजे विचारसारखा डोक्यात यायचा. आणि त्याच्यामुळे मग मी व्हिडिओच काल काय घेतला नव्हता. पण आज जरा थोडा मी केलेला आहे शूट. आणि आता तिथलं झालं आमचं कलिंगड लावायचं. आता आपलं ही झेंडूचं शेत जे आहे ना ते आपण पूर्ण व्यवस्थित नीट केलेले. आणि आता थोड्या वेळाने ट्रॅक्टर पण येणार आहे मल्चिंग पेपर हातरण्यासाठी. तर पेपर हातरण्यासाठी येणार आहे आणि पेपर हातरण्याच्या अगोदर आपल्याला ना ह्याला बेसळ डोस टाकायचा आहे. आणि ह्याच्यावरती आपण कलिंगड आणि केळी घेणार आहे, ही 2 पिकं घेणार आहे. मग इथं आता बेसळ डोस आम्ही मिक्स करायला लागलेलो आहे, तर मिक्स करून घेणार आहे. उभा घ्या. आणि शेतकऱ्याला नफा हो तोटा हो काही हो
पण मटेरियल जे असतात ना ते जास्त किमतीची वापरावंच लागते, तरच आपलं पीक चांगलं येतं. आणि पीक आणायचं आपल्या हातात आहे, पण मालाला भाव ठरवणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही. त्याच्यामुळे शेतकरी हा सारखा नाराजच असतो आणि कुठल्या पिकाला भाव येईल हे पण सांगता येत नाही शेतकऱ्याला कधी. आता आपल्या इथं सगळ्या पिशव्या ओतून झालेल्या आहेत मटेरियलच्या आणि मिक्स करून घेऊ. आपण 4 पिशव्या इथं ओतलेल्या आहेत त्या. ह्या मटेरियल मध्ये ना कुठले कुठले मटेरियल वापरलेत ते सांगते तुम्हाला. आम्ही ना ही मटेरियल बेसल डोस साठी मटेरियल जे आहेत ना ते कुठले कुठले वापरलेत ते तुम्हाला माझे कारभारी सांगतील. सिंगल सुपर फॉस्फेट 1 बॅग, 10-26-26 1 बॅग आणि मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलोची 1 बॅग, असं 3 प्रकारचं मटेरियल या ठिकाणी आपण मिक्स करतोय. तर अशा पद्धतीचं आपण मटेरियल इथं वापरलेले. तर आता आपण काय करणार आहे, हे मटेरियल मिक्स करून घेतलेले तर आता बेडवरती टाकून घेऊ. आता आम्ही ना मटेरियल टाकायला चालू केलेले आणि इकडच्या साईडनी टाकतोय, म्हणजे कसं पलीकड टाकलं ना तर कंटाळा पण नाही येणार. जरा जास्त लांब चालायचंय तिकडं आणि इकडून बकेट न्यायच्यात ना, त्याच्यामुळं मग अगोदर तिकडचं टाकून घेणार आहे आणि नंतर मग इकडून घेणार आहे. आता आमचं मटेरियल टाकून झालेले. आता 1-1.5 लाईन राहिलेली आणि मटेरियल पण तेवढंच राहिलेले थोडंसं. तर आता मी शेवटच्या लाईनला तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीचं मटेरियल टाकलंय ते. आता मटेरियल जे आहे ना ते बकेट मध्ये भरून घेते. साईडचं सगळं मटेरियल टाकून झालेले. आता फक्त इथं एकच बेड राहिलेला आहे आणि शेवटला अर्धा 1 बेड राहिलेला आहे, म्हणजे 1.5 बेड राहिलेला आहे. तर मटेरियल कसं टाकते ते दाखवते तुम्हाला. हे मटेरियल जे आहे ना ते ह्याच प्रमाणात सगळ्या बेडला आम्ही वापरलेले आणि बरोबर पुरलेलं पण आहे. थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे पण तो आम्ही देणार आहे त्या अर्ध्या बेडला पण टाकून तेवढं.